नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, टॅट 3 अंतर्गत शिक्षक भरतीची प्रोसेस सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 11 ऑगस्टपर्यंत आपले प्रेफरन्स फॉर्म भरण्याची मुदत होती. त्यानंतर सर्व्हंट आऊटच्या प्रॉब्लेममुळे ही 13 ऑगस्ट केली. त्यानंतर ही प्रॉब्लेम आला, त्यानंतर ही 16 ऑगस्ट केली आहे आणि 16 ऑगस्ट रोजी जवळजवळ आपले सर्व प्रेफरन्स फॉर्म भरून झालेले आहेत. मात्र 16 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्म लॉक केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना या पहिल्या यादीमध्ये संधी मिळणार नाही. आता पहिली यादी हा शब्द का वापरतो तर कालच प्राप्त झालेल्या माहितीनुसार किंवा पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जे उपलब्ध झालेलं परिपत्रक आहे त्यानुसार ज्या विद्यार्थ्याचे प्रेफरन्स फॉर्म किंवा प्रेफरन्स ज्या शाळा आहेत त्या लॉक करायच्या राहिलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना सेकंड फेजमध्ये लॉक करायची संधी मिळणार आहे. सध्याच्या माहितीनुसार आपल्याला स्पर्धा जी आहे ती जवळजवळ किती लोकांनी लॉक केलेली आहेत तर 1,46,000 जवळजवळ शिक्षकांनी किंवा टॅट पात्रधारक विद्यार्थ्यांनी हे प्रेफरन्स लॉक केलेले आहेत. त्यामुळं आता आपली पुढची प्रोसेस असते की पहिली यादी केव्हा लागू शकते. पाठीमागच्या काही परीक्षेचा अंदाज घेतला असता सदरची यादी शेवटच्या दिवसानंतर 10 दिवसांना लागलेली आहे. म्हणजे आपल्याला शेवटचा दिवस होता 16 ऑगस्ट, तिथून 10 दिवस असं म्हटलं तर 26 तारीख येते. परंतु आणखी 2 दिवस आपण ॲडिशन केले असता आपली विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू शिवाय असणारी पहिली यादी जी आहे ती 27 किंवा 28 ऑगस्टला लागू शकते. म्हणजेच आपलं शिक्षक भरती जे स्वप्न आहे ते 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि शिक्षक दिनापर्यंत आपलं हे शिक्षक भरतीच्या पहिल्या यादीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यानंतर पुढं प्रोसेस असते ते म्हणजे लक्षात ठेवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण आपण आता नोकरीला जाणार आहात आणि अशा वेळेस प्रत्येक शब्द काळजीपूर्वक चेक केला जातो. म्हणजेच काय, समजा तुमच्या वडिलाचं किंवा तुमचं स्वतःचं नाव महादेव आहे, मग या ठिकाणी काही मुलं आपल्या ह्याच्यामध्ये MEHADEO लावतात, तर काही जण MEHADV लावतात. मग अशा वेळेस DEO आहे का DEV आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या काही सर्टिफिकेटवर तसा उल्लेख असेल तर त्याच्यातूनही काही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं अशा वेळेस अशा विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे, आपलं मूळ रेकॉर्ड जे आहे त्यानुसार आपली कागदपत्र ठेवणं गरजेचं आहे. ह्या काळजी शेवटच्या स्टेपमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला काही गोष्टी किरकोळ वाटतात, परंतु ऐन टायमाला त्याच गोष्टी आपल्याला धोकादायक ठरू शकतात. तेव्हा अशा विद्यार्थ्याला विनंती आहे की आपण आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आपण अपलोड केले होते त्यासाठी जे काही व्हेरिफिकेशनसाठी आपण आता डॉक्युमेंट घेऊन जाणार आहेत ते व्यवस्थितपणे एका फाईलमध्ये लावून आपल्याला जेव्हा विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागेल त्यावेळेस फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, कारण त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही स्वरूपाची मुलाखत द्यायची नाही. मग अशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जी लागणारी कागदपत्र आहेत ती व्यवस्थितपणे ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिली यादी झाल्यानंतर पुन्हा सेकंड यादी जे विथ इंटरव्ह्यू आहे ती माझ्या मतानं 1 महिन्यानंतर लागू शकते. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना पुन्हा, कारण ही जी पहिल्या यादीची प्रोसेस आहे ती 1 महिना चालेल आणि त्यानंतर पुन्हा 1 महिन्यानंतर जी दुसरी यादी आहे विथ इंटरव्ह्यूची ती लागू शकते. आणि यावर्षी बदललेल्या पॅटर्ननुसार एका जागेसाठी 3 विद्यार्थ्याला बोलवलं आहे. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवा, स्पर्धा थोडीशी कमी झालेली आहे आणि जागा जवळजवळ 30,000 आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आशावादी राहावं आणि आपली जी पुढची प्रोसेस आहे ते करण्यासाठी तयार राहावं. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.